संगोपन करते येथे जमदग्नी या शस्त्र अर्जुनाचा आपणास प्रणाम. हे राजा, तुझी कीर्ती अनेक वेळा स्मरली. तुझ्यासारख्या कीर्तिवंत, यशवंत, वर्धवंत जाणत्या राजास भेटण्याची माझी आज इच्छा प्रत्यक्ष पूर्ण झाली. हे ऋषीवर, आपल्या आश्रमात येऊन फार आनंद झाला. आपल्या सोबत भोजन करण्यास मला मनापासून आनंद होईल. होय ना? मग राजा चला माझ्यासोबत माझ्या आश्रमात. चला तर. हे वत्स परशुराम, मी तुझ्या तपश्चर्याने प्रसन्न झालो आहे. परशुराम, तुझी इच्छा निष्कोच कथन कर. कैलास विधाना शिवचंद्र फलेंद्र माता मुकुटी चरारी कारुण्य सिंधू भवदुग्ध हारी तुझवीन शंभो मलकोन तारी तुझवीन शंभो मलकोन तारी. हे महादेवा, तू या भक्ताला दर्शन दिलं की यातच मी धन्य झालो. प्रभू धन्य. परशुराम, तू माझा शिवभक्त आहेस, परंतु तुझ्या या कठोर तपश्चर्यामुळे आपल्या भेटीची शांताई मी परशु देऊनच करतो. तथा शंभो शिवशंभो शंभो. हे ऋषी जमदग्नी, आपण दिलेले भोजन यथेच्छ स्वादिष्ट सुंदर होते. पण काय राजा? पण एका गोष्टीची शंका वाटते. या भव्य भोजनाचे रहस्य तरी काय? राजा, ही सारी किमया कामधेनू गायीची आहे. ती गाय प्रत्यक्ष मनाच्या सर्व इच्छा पूर्ण करते. त्या गायीमध्ये 33 कोटी देवांचा समाविष्ट आहे. आणि ही गाय मला देवराज इंद्राने स्वप्न भेट दिली आहे. हे ऋषीवर, ती कामधेनू गाय मला हवी आहे. या कामधेनू गायीला माझ्या माहिष्मती नगरात नेऊन माझ्या सर्व मनोकामना पूर्ण करणार. महातपस्वी ऋषीमुनी ज्याप्रमाणे आपल्या प्रिय गोष्टीचा त्याग करतात, त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा या कामधेनू गायीचा त्याग करा. आणि असे जर घडणार नसेल तर या कामधेनू गायीला मी हिरावून घेतल्याशिवाय जाणार. वत्सा, तुझ्यासारख्या जगसम्राट असा दुसऱ्याच्या गोष्टीची अभिलाषा करणे शोभत नाही. जा, जाता इथून. नाही तर माझा कोणता फसवशील. हे ऋषीवर, जाता इथून. तू ऋषी नसून एक ढोंगी आहेस. जे खरे ऋषी असतात ते आपल्या प्रिय गोष्टीचा त्याग करतात. तुमच्यासारखे ढोंगी ऋषी या सृष्टीला फार झाला आहे. हे ऋषीवर, या कामधेनू गायीला भेटल्याशिवाय हा शास्त्र अजून गप्प बसणार नाही. ऋषीवर, तुझा मरणकाळ जवळ आला आहे. ऋषीवर, तुझा मरणकाळ जवळ आला.
ऋषीवर पाहिलास पाहिलास माझा पराक्रम. या कामधेनू गाईला माझ्या बाईस मती करणार घेऊन माझ्या सर्व मनोकामना पूर्ण करणार. ऋषीवर पाहिलास पाहिलास पराक्रम. स्वामी स्वामी दृष्टा तू माझे खूप खूप पुतलीस. जा तुझ्या आयुष्यात अनेक संकटे येतील. माता रेणुके तुला यमसंधी पाठवतो. माता रेणुके या कामधेनू गाईला घेण्यापासून कोणी रोखू शकणार नाही मला. शास्त्रात दत्तात्रयाचं वर्णन आहे. या कामधेनू गाईला मी घेऊन जाणारच. सहस्राच्या काहीही कारण नसताना तू मला बाण मारलेस. लक्षात घे तुझ्यासारख्या योद्धाला मरण हे अडणारच आहे. आणि आमचा सुपुत्र तुझ्या बलशाली शक्तीचा छेद घेऊन तुझा सोड घेईल. सोड कोण हा परशुराम? या कामधेनू गाईला माहिष्मती दगडात गेल्यापासून मला कोणीही अडवू शकणार नाही. पाहतो पाहतो मला कोण अडवतो ते. कोणत्या नीच दृष्टाने कृत्य केलं माते? कोणत्या नीच दृष्टाने कृत्य केलं माते? अगं तुझ्या रक्तात त्रैलोक्य भस्म करायचे सामर्थ्य असतं ना. हा प्रसंग घडलाच कसा माते? हा प्रसंग घडलाच कसा? सोडून जाता ना. हा दुःख होत आहे. तू शोक करू नकोस. शास्त्रार्जुनाने आमचे प्राण घेतले. त्याला श्री गजाननाचं वरदान असून दत्तात्रय आणि शस्त्र बाहुचे वय. या न्याचं सोड घे परशुराम. त्या सहस्रार्जुना काहीही कारण नसताना तुझ्या आईचे प्राण घेतले. तुला काय देणं माते? तुला काय देणं पाहिजे? तू साम शरण जा. ते तुला निश्चितच मार्गदर्शन करते. परशुराम सहस्रार्जुन माझ्या तुझ्यावर केलेला अन्याय हा तुझ्या वागणुकीत घे. सहस्रार्जुन तुला तुझ्या भावापासूनचा भरपूर मान आलाय. या परिस्थितीत सहस्रार्जुन तुझ्या रक्ताचा अभिषेक करेल. सहस्रार्जुन सावध राहा. हा परशुराम तुझा वध करतोय. सावध राहा.